नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी वाटतेय. विचार करा, एक मुलगा जो लहानपणी इंग्रजी बोलायला प्रचंड घाबरत होता, तोच मुलगा पुढे जाऊन जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्यांचा प्रमुख बनतो. हो, ही अविश्वसनीय वाटणारी पण खरी गोष्ट आहे अच्युत गोडबोले यांची. चला, आज आपण त्यांचा हाच उत्कृष्टतेकडे झालेला अद्भुत प्रवास उलगडून पाहूया. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उभा राहतो की हे शक्य झालं तरी कसं. सोलापूरसारख्या शहरातला मराठी माध्यमातून शिकलेला आणि इंग्रजीची प्रचंड भीती असलेला एक मुलगा थेट आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सीईओ, हे कोडच आहे ना. आणि याच कोड्याचं उत्तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात दडलेलं आहे. तर मग ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्यांच्या बालपणात जावं लागेल. अच्युत गोडबोले यांचं बालपण गेलं सोलापुरामध्ये, एका अगदी सामान्य निम्न मध्यमवर्गीय कुटुंबा. आणि त्यांचं घर किती मोठं असेल असं वाटतं? फक्त 300 चौरस फुटांचं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 300 स्क्वेअर फूट. म्हणजे आजच्या काळात आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं लहान. आणि घरात फक्त जागाच कमी नव्हती, तर इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींचीही मोठी कमतरता होती. त्यांच्या घरात ना पंखा होता, ना फ्रीज, ना गिझर. म्हणजे आज ज्या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य वाटतात त्यासुद्धा नव्हत्या. डायनिंग टेबल किंवा गॅस स्टोव्ह या तर खूप दूरच्या गोष्टी होत्या. यावरून त्यांच्या तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीची आपल्याला सहज कल्पना येऊ शकते. पण इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एका बाजूला जरी ही आर्थिक चणचण होती ना, तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्या घरात एक वेगळीच श्रीमंती होती, ज्ञानाची आणि संस्कृतीची प्रचंड श्रीमंती. आणि याच श्रीमंतीने त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. म्हणजे बघा, त्यांच्या आयुष्यात एकाच वेळी ही दोन वेगळी जगं होती. एकीकडे भौतिक सुविधांची कमतरता, तर दुसरीकडे कला, साहित्य आणि संगीताचा न संपणारा खजिना. त्यांच्या घरी कदाचित पैशांची श्रीमंती नसेल, पण विचारांची आणि ज्ञानाची श्रीमंती ओसंडून वाहत होती. आणि ही श्रीमंती म्हणजे काय? तर जरा विचार करा, त्यांच्या त्या लहानशा 300 स्क्वेअर फुटांच्या घरात कोण येत असे? विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांसारखे साहित्यातले दिग्गज येऊन गप्पा मारायचे. इतकंच नाही, तर संगीताचे सम्राट पंडित भीमसेन जोशी आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या मैफिली तिथे जमायच्या. केवढं अद्भुत वातावरण असेल ते. आणि साहजिकच याच वातावरणात एक विचार त्यांच्या मनात अगदी पक्का रुजला. तो म्हणजे पैसा आयुष्यात गरजेचा नक्कीच आहे, पण तो सर्वस्व नाहीये. आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो तो कलेमुळे, संगीतामुळे आणि साहित्यामुळे. आणि हाच विचार पुढे जाऊन त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया ठरला. हे सगळं तर ठीक होतं, पण या सांस्कृतिक श्रीमंतीनंतर त्यांच्या आयुष्यात एक अशी परीक्षा आली, एक असं आव्हान उभं राहिलं ज्याने त्यांना मुळापासून हादरवून टाकलं. आणि ते आव्हान होतं इंग्रजी भाषेचं. विशेषतः जेव्हा त्यांचा प्रवेश IIT मुंबईमध्ये झाला. IIT मुंबई हे जग त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. तिथले सगळे विद्यार्थी, तिथलं वातावरण, सगळंच वेगळं. प्रत्येक जण अगदी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायचा. आणि या सगळ्या गर्दीत मराठी माध्यमातून आलेले अच्युत गोडबोले अगदी एकटे पडले. त्यांना ते जग अक्षरशः भीतीदायक वाटू लागलं. आणि मग एक दिवस तो क्षण आलाच. एक असा क्षण ज्याने त्यांना आतून पूर्णपणे तोडून टाकलं. एका सिनियर विद्यार्थ्याने त्यांच्या तुटक्या फुटक्या इंग्रजीची भर वर्गात खिल्ली उडवली. सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला. हा धक्का इतका मोठा होता की त्यांनी IIT सोडून कायमचं घरी परत जायचा निर्णय घेतला होता. या एका घटनेमुळे त्यांच्या मनात न्यूनगंड म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला. म्हणजे काय, तर आपल्याला काहीच येत नाही, आपण या सगळ्यांपेक्षा खूप कमी आहोत, ही भावना त्यांना आतून पोखरू लागली होती. एकटेपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव त्यांना ग्रासत होता. पण इथेच त्यांची खरी ओळख दिसून येते. त्या अपमानाच्या क्षणी खचून न जाता त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं की या भीतीवर मात करायचीच. आणि मग त्यांनी एक पक्की योजना आखली. पहिलं, रोजच्या रोज इंग्रजी वर्तमानपत्र आणि कादंबऱ्या वाचायच्या. दुसरं, प्रत्येक नवीन शब्दाचं मूळ काय आहे, त्याचा उच्चार कसा करायचा हे शोधून काढायचं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, आरशासमोर उभं राहून न घाबरता इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा. आणि या कठोर परिश्रमाचं फळ त्यांना मिळालंच. ज्या क्षणी त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं, त्याच क्षणी त्यांच्यासाठी जणू काही जागतिक यशाचे दरवाजे उघडले गेले. IITमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या करिअरने जो वेग घेतला ना, तो अक्षरशः थक्क करणारा होता. एकेकाळी इंग्रजीला घाबरणारा हा मुलगा पटनी कॉम्प्युटर सिस्टम्ससारख्या मोठ्या कंपनीचा CEO बनला. त्यांनी हजारो इंजिनियर्सचं नेतृत्व केलं
अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया जगभरात प्रवास करून मोठमोठे प्रेझेंटेशन्स दिली आणि कोट्यवधी डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय करार यशस्वी करून दाखवले. आणि त्यांच्या यशाचा अंदाज फक्त या एका गोष्टीवरून लावा की त्यांनी जवळपास 3 कोटी रुपयांच्या वार्षिक पगाराची नोकरी नाकारली होती. हो, 3 कोटी रुपये. पण का? कारण त्यांना आता आपल्या पहिल्या प्रेमासाठी, आपल्या आवडत्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा होता. आणि ती गोष्ट होती लेखन. म्हणजे कॉर्पोरेट जगात यशाचा सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर ते पुन्हा एकदा आपल्या मुळांकडे परतले, आपल्या पहिल्या प्रेमाकडे. आणि या संपूर्ण प्रवासातून त्यांना जे काही मिळालं, जी शिकवण मिळाली, तीच त्या आज सर्वांना देत आहेत. तब्बल 32 वर्षांच्या यशस्वी कॉर्पोरेट करिअरनंतर त्यांनी एक खूप धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे सगळं सोडून पूर्णवेळ लेखक होण्याचा. आणि यातली गंमत बघा, ज्या इंग्रजी भाषेमुळे त्यांना एकेकाळी न्यूनगंड आला होता, त्या भाषेत नाही, तर त्यांनी आपल्या मायबोली मराठीत एकापेक्षा एक बेस्टसेलर पुस्तकं लिहिली. तर त्यांच्या या संपूर्ण आयुष्याचं सार काय आहे? तर ही काही सूत्र, जसं की ज्ञानाची तहान, कधीही हार न मानण्याची वृत्ती, जी आपण त्यांच्या इंग्लिश शिकण्याच्या जिद्दीत पाहिली, उत्कृष्टता आणि कठोर परिश्रम तर आहेतच, पण त्यासोबत टीमवर्क, विनम्रता आणि सगळ्यात महत्त्वाचं माणुसकी, हीच त्यांच्या यशाची खरी सूत्र आहेत. आणि हो, कुतूहल, कायम काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा. अच्युत गोडबोले यांची ही प्रेरणादायी कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. परिस्थिती कितीही कठीण असू दे, आव्हानं कितीही मोठी असू देत, कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य दृष्टिकोन असेल तर उत्कृष्टतेकडे झेप घेता येतेच. आता खरा प्रश्न हा आहे की या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपल्या प्रत्येकाच्या उत्कृष्टतेच्या प्रवासातलं पुढचं पाऊल कोणतं असणार आहे?